नमस्कार, मी रामेश्वर जामगे इवाराजे न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे। नगरपालिकांच्या निवडणुका संपन्न झाल्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांचा हा दुसरा टप्पा चालू आहे। या टप्प्यामध्ये महाराष्ट्रभर महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। त्याच पद्धतीने नांदेडमध्ये ही रणधुमाळी चालू आहे। आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 6 मध्ये। आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, प्रभाग क्रमांक 6 चे नगरसेवक पदाचे उमेदवार। त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांच्या पक्षाचं विजन काय, त्यांचं विजन काय आणि एकंदरीत प्रभागाविषयी त्यांची म्हणणं काय आणि एकंदरीत प्रभागाची परिस्थिती काय, या सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात। आपल्या सोबत आहेत वैशालीताई देशमुख। ताई, सुरुवातीला हा प्रश्न आहे की प्रचार नेमका कसा चालू आहे, प्रतिसाद कसा भेटतो? प्रभाग क्रमांक 6 गणेश नगरमध्ये नागरिकांचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे। याआधी आपण नगरसेवक होतात, तर त्या कार्यकाळामध्ये आपल्या हातून कोणकोणती कामं घडली किंवा काय सांगाल या संदर्भात? मागच्या 5 वर्षामध्ये मी ह्या वार्डातून नगरसेविका होती। प्रभाग 6 मध्ये बरेच कामं झालेली आहेत। मंदिराचे पेवर झालेले आहेत, कंपाऊंड झालेले आहेत, रस्ते झालेले आहेत, लाईट, नालेचे कामं झालेले आहेत, रोडचे झालेले आहेत। आता नेमकं आपलं विजन काय, कशा पद्धतीत आता प्रभाग क्रमांक 6 चा विकास करायचा? भारतीय जनता पार्टीचे आम्ही 4ही अधिकृत उमेदवार हे मिळून आम्ही जे कामं राहिलेले आहेत प्रभाग क्रमांक 6 मध्ये, ते आम्ही जे कामं राहिलेले आहेत ते आम्ही 4 जण मिळून करणार आहोत। कसं वाटतंय नेमकं प्रचाराचा एकंदरीत सगळं पाहताना जनतेचा प्रतिसाद कसा भेटतोय? प्रचार करताना माझ्यासोबत माझ्या एवढ्या सगळ्या मैत्रिणी, सखी आणि माझे बंधू यांच्यासोबत मला प्रचार करताना खूप चांगलं वाटत आहे आणि नागरिकांचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगला आहे। आम्हाला प्रत्येक ज्या घरात जाईल त्या घरात आम्हाला म्हणतात की तुम्ही इथं येऊच नका, वेळ वाया घालवू नका। नागरिकांचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे आणि ह्या वेळेस आमच्या 4ही सीटा प्रभाग क्रमांक 6 मधून ह्या निवडून येणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। यासोबतच या प्रभागातील दुसरे उमेदवार आशिष भाऊ आपल्या सोबत आहेत। भाऊ, काय सांगाल एकंदरीत प्रचारासंदर्भात? आम्ही सध्या आमचं डोर टू डोर प्रचार चालू आहे। प्रभागामध्ये सर्व मतदारांचा आम्हाला भरपूर प्रतिसाद आहे। सर्वांचं आम्हाला मत 100% मिळणार आहे आणि प्रभागामध्ये 100% भाजपचं कमळ फुलणार आहे। आताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली, त्या सभेनंतर मतदारांवर फरक पडला का? आधीच्या पेक्षा ऊर्जा दिसते? 100% सबका साथ सबका विकास ही जी आमची भाजपचे धोरणे आहेत याच्यामध्ये लोकांचं भरपूर आम्हाला प्रतिसाद आहे। काय विकासाचं विजन काय, कसा प्रभाग क्रमांक 6 चा विकास करणं? मागेल तिथे रस्ता, मागेल तिथे लाईट, प्रत्येकाच्या घरी नळाचं पाणी पोहोचलं पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत। मतदारांच्या भावना काय आहेत तुमच्या संदर्भात? मतदारांच्या भावना आमच्यासाठी 100% अनुकूलता आहे। प्रत्येकांना इच्छा आहे की भाजपचे नगरसेवक झाले पाहिजेत। एक राजकीय प्रश्न असा की सध्या पाहत आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जी युती आहे, त्या युतीतले सगळे पक्ष स्वबळावर निवडणुका लढवत आहेत आणि सगळ्यांचा एकंदरीत मतदार पाहायला गेलं तर एकच टार्गेट मतदार आहे। त्या सगळ्यांमध्ये मतांचं ध्रुवीकरण होईल का? भाजपाला त्याचा फटका बसेल का? बसणार नाही, 100% फटका बसणार नाही, कारण जनता हुशार आहे। त्यांना माहिती विकास कोण करू शकतो, कोणता पक्ष करू शकतो, त्याच्यामुळे जनता खूप हुशार आहे। 100% भाजपच्या मागे जनता राहील। दुसऱ्या पक्षाचे मोठमोठे नेते या ठिकाणी सभा घ्यायलेत, तर त्यांचा फटका कसं वाटतं नेमकं? एकंदरीत वातावरणामध्ये काय बदल होईल का शेवटच्या 4 दिवसात? नाही, काहीच होणार नाही बदल। मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना सांगतो, आपल्याला सर्वांना विकास करायचा आहे। आपला प्रभाग नांदेडमधला सगळ्यात 1 नंबरचा विकसित प्रभाग आपला झाला पाहिजे, यासाठी आमच्या भाजपच्या 4ही उमेदवारांना आपण मतदान करून निवडून द्यावे। यासोबतच आज प्रभागातील जे उमेदवार आहेत शीलाताई भोवरे यांचे प्रतिनिधी भोवरे साहेब आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया। साहेब, एकंदरीत पाहत आहे तुमचे 2 सहकारी जे आहेत त्यांनी आमच्यासोबत चर्चा साधली, या सगळ्या गोष्टीकडे पाहून तुम्हाला काय वाटतं, लोकांचा प्रतिसाद कसा आहे? अतिशय चांगला प्रतिसाद आहे। आम्ही डोर टू डोर वार्डामध्ये फिरत आहोत आणि मागच्या टर्ममध्ये आमचा शीला भोवरेंचा हा आमचा महापौरचा हा वार्ड होता। त्यावेळेसही आम्ही जे जमलं ते काम केलेलं आहे। रोडचे, रस्त्याचे आणि ड्रेनेज लाईनचे बरेचसे कामं आमच्या कार्यकाळात झाले आणि पुढेही सुद्धा येणारा हा महापौर हा भाजपचाच आहे आणि सगळे उमेदवार या प्रभाग क्रमांक 6 मधून भरघोस मताने निवडून येतील। आतापर्यंतच्या विकास कामाच्या बाबतीत काय सांगाल? नेमकं कोणकोणती कामं तुमच्या माध्यमातून झाली? हां, तर महापौर असताना आमच्या कार्यकाळामध्ये आम्ही शाहू महाराजाचा पुतळा आहे प्रामुख्याने, त्या ठिकाणी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याही पुतळ्याचं आम्ही आमच्याच सुशोभीकरण आमच्याच काळात त्याचं अनावरण झालेलं आहे आणि
उर्वरित जे काही कामं राहिले असतील तर आता येणाऱ्या कार्यकाळामध्ये आम्ही ते कंप्लीट करू. विजन काय तुमचा विकासाचं आता या निवडणुकीमध्ये मतदारांनी तुम्हाला निवडून दिलं तर नंतरचं विकासाचं व्हिजन काय, कशा पद्धतीत विकास करणार? नाही, आता मतदार ज्या पद्धतीने आम्हाला सांगतील, जे काही आमचे उर्वरित काम बाकी आहे, जे सर्व कामे आम्ही येणाऱ्या काळामध्ये कंप्लीट करू आणि मतदार ज्या पद्धतीने आम्हाला सांगतील की बाबा आम्हाला हे काम पाहिजे, ते काम पाहिजे, हे उर्वरित तुमचे बाकी आहे ते आम्ही सर्व कंप्लीट करू. आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या मतदारांना काय आवाहन करा? नाही, आता मतदार तर सगळे आता सगळ्यांना माहीतच आहे की आता भाजप हा पक्ष आहे, मोठा पक्ष आहे आणि हा पक्ष निवडून येणारच आणि सत्तेवर सुद्धा येणार. असं मी मतदान त्यांनी सगळ्यांनी भाजपलाच करावं हे आम्ही त्यांना आवाहन करतो. नक्कीच आपल्यासोबत होते प्रभाग क्रमांक 6 मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, त्यांच्यासोबत संवाद साधला. तुमच्या काय प्रश्न आहेत, तुमच्या काय अडचणी आहेत ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच तुमच्या भागातील नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील पाहत राहा युवा राज्य न्यूज. धन्यवाद.